कुठं ठेवलेला आहे, डिऍक्टिव्ह आहे. पण आपला आयडी हा ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्या पण संस्थेनं 3 ऑप्शन दिले. किती? 3 ऑप्शन. फायदा नंबर 1, फायदा नंबर 2, फायदा नंबर 3. ऑप्शन कसे समजून घ्या. पहिला ऑप्शन आहे आपले सगळे सेल्स पॉइंटचा बिझनेस आहे का नाही. जर आपला हा आयडी तुम्ही जर 27 SP न ऍक्टिव्ह केला, किती? 27 SP. SP म्हणजे सेल्स पॉइंट, बरोबर आहे. सेल्स पॉइंट फक्त 27 SP चं पण आपल्याकडे ऑप्शन आहे. 27 SP ने जर ऍक्टिव्ह केला तर तुम्हाला आठवड्याला आपली संस्था गॅपिंग देते. म्हणजे आठवड्याला किती पैसे कमवू शकता तुम्ही? आठवड्याला 66,000 रुपये. किती? 66. महिना किती पडेल सर? लमसम 2 लाखाच्या पुढे पडतो. ओके, महिना. हे ऑप्शन चॉईस केलं तर. पण ह्या 27 SP चे प्रोडक्ट घेण्यासाठी पैसे लागतात किती? हे महत्त्वाचं आहे का नाही? किती? बरोबर आहे नाही? आणि आपला 27 SP चा आयडिया ऍक्टिव्ह केला त्याला पैसे तुमचं लागतात 4 ते 5,000 रुपये. किती? असं केलं आपल्याला 4-5,000 लागतोच का नाही? 4 ते 5,000 रुपये केलं, त्याच्या बदल्यामध्ये संस्थेनं तुम्हाला एक आयडी दिला आणि 27 SP दिल्या. 27 SP दिल्या ना शेअर्स पॉइंट, आणि तुम्हाला एजन्सी दिली. ओके. दुसरं ऑप्शन आहे. काही जण म्हणले सर ह्याच्यापेक्षा दुसरं आहे का ऑप्शन? मी म्हणणार नक्कीच आहे. बघा 52 SP चं किती? 52 SP शेअर्स पॉइंट. समजायला सर? 52 ह्याला 52 SP ने आपला आयडी ऍक्टिव्ह केला, 1,33,000 रुपये तुम्हाला आठवड्याला. महिना ह्याच्यामध्ये 5 लाखाच्या पुढे महिना पडतोय. कळलं ना? महिना. ओके. तर बघा, पण ह्याला पैसे लागतात किती? 52 SP ना आयडी ऍक्टिव्ह करण्यासाठी पैसे लागतात किती? बघा, पैसे लागतात 8 ते 9,000 रुपये. किती? 8 ते 9,000. मग हे 8 ते 9,000 असतील, 4 ते 5,000 रुपये असतील, हे आपण संस्थेला द्यायला का आपण प्रोडक्ट घ्यायला? प्रोडक्ट घ्यायला. त्याच्या बदल्यामध्ये ऑप्शन द्यायची आपल्याला संस्था आहे. एवढे पैसे कमवण्याची सुवर्ण संधी द्यायची आपल्याला. समजून घ्या. समजायला? ओके. तिसरा ऑप्शन आहे 100 SP. नक्कीच 100 SP म्हणल्यानंतर नक्कीच पैसे पण जास्त लागतील आणि इन्कम पण जास्त असेल. आता बघा, ह्याला आठवड्याला कॅपिंग आहे 2 लाख रुपये. तर महिना किती? 8 लाख रुपये महिना. हे ऑप्शन घेऊन तुम्ही जर ह्याच्यामध्ये आला, आणि ह्याला मात्र पैसे लागतात 16 ते 17,000 रुपये. किती? 16 ते 17,000 रुपयाची वन टाइम तुम्ही तुमच्या फॅमिली निरोगी राहण्यासाठी, तुमच्या घरी डेली नीडचे प्रोडक्ट घेण्यासाठी, तुमच्या मनावर प्रोडक्ट चॉईस करायचे तुमच्या, आणि तुम्ही हे ऑप्शन चॉईस करायचं. तुम्ही किती खरेदी करायचं त्याच्यावर आहे. मग मला सांगा, तुम्ही या ठिकाणी आहात, तुम्ही कुठलं ऑप्शन चॉईस करणार? असं बंधन नाही, आपल्या मनावर आहे. पहिलं ऑप्शन चॉईस करणार, दुसरं करणार का तिसरं करणार? कुठलं करणार चॉईस? और सर तुम्ही कुठलं चॉईस करणार? सुरुवात करा. कोण सरांनी टाळ्या होऊ द्या. कोण सरांनी 27 SP न ऑप्शन केलं, 27 SP चे प्रोडक्ट घेतले, 4 ते 5,000 रुपये भले लागले, ते प्रोडक्ट त्यांच्या घरी गेले, ते प्रोडक्ट वापरायला लागले. ओके, रिझल्ट यायला लागला. रिझल्ट आल्यानंतर पुन्हा मागे सांगितल्याप्रमाणे जाहिरात करायला लागला. ओके, धन्यवाद. तुम्ही 27 SP चं पटेल सर, तुम्ही कितीचं चॉईस करताल? 27 SP. पटेल सरांसाठी पण टाळ्या होऊ द्या. 27 SP चे प्रोडक्ट चॉईस करायचे. आता सॉफ्टवेअर जाऊन लिस्ट काढायची, काय करायचं? ओके, 27 SP झालं. नवीन अमोल सर, तुम्ही किती चॉईस करणार? 27, 52, 100? 27. अमोल सरांसाठी पण टाळ्या होऊ द्या. 27 SP. ओके, असं काय बंधन नाही. 27 SP ला क्लिक केलं. ओके, आता कोण नवीन आलं? सर, हा कांबळे सर, तुम्ही त्या दिवशी चॉईस केलं, किती होतं तुमचं? 27 होतं. कांबळे सर साठी पण टाळ्या. कांबळे सर आहेत ना तुम्ही? हा, बरोबर आहे. त्या दिवशी आपण भेटलो होता त्याच्याबरोबर. ओके, 27 ने केलं, त्यांना 27 चे पुढे घेऊन गेले, वापरायला लागले, जाहिरात केली, सुरुवात केली, पैसे यायला लागले, नक्की इन्कम यायला लागले का नाही सर? बरोबर आहे का नाही? म्हणूनच आज इथं आला. इन्कम नसतं आला असतात का? नाही सर. तू आता तुम्ही तर ऐकलंच नाही म्हणते. ओके, नवीनच आहे तरी पण मी सांगतो तुम्हाला. ओके, तर त्याचे मी सांगितलं